एवढं सापडले अजून 2. तर गाईज आज आम्ही निघालो आहे करवंद आणायला आमच्या कॉलेजच्या मागच्या साईडला, जिकडे खूप मोठा असा एरिया आहे, डोंगर आहे, झाडी झुडपं. आणि ही आहे तीच जागा जिथं आम्ही सेकंड इयरला फोटोशूट करायला आलेलो. आणि जरा तिथल्या आठवणी ताज्या झाल्या आणि परत निघालो पुढे करवंदाच्या जाळीमध्ये करवंद आणायला. आणि मस्त असा सनसेट होत होता आणि छान असा व्ह्यू दिसत होता. काही नाही हे जे झाड पाहताय तुम्ही, हे आहे करवंदाचं झाड. हे जे करवंद आहे ते थोडे कच्चे आहेत. याला आपण पिकू पर्यंत वाट पाहूयात, मग येऊयात तोडायला. याला डोंगराची काळी महिना असं पण म्हणतात, पण सध्या ही गोरीच आहे, काळी काय पडा नाही. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. कम बॅक फॉर टुमॉरो. ठीक आहे समरिया. तर गाईज हे आहे करवंद. हे एवढे असे मिळाले ते. सांग परत काय झालं? नाही, मी दुसरं खाल्लं. हे करवंद नाही असं सिद्ध झालंय. दीपांजलीने सांगितले हे सिद्धार्थने काढलेले, आणि दीपांजलीने काढले ते मी खाल्लं. त्यातले अर्धे होते ते करवंद खाल्ले. आणि ऑफ सीझन आल्यामुळं करवंद संपले ते. एवढं सापडले अजून 2. मग जराशे करवंद मी पण काढू लागले, पण ते झाडामध्ये हात टाकलं तर काटेच लागले. हे बघा एवढे करवंद शोधलेत. अजून ह्याचे तेवढे भरलेत. बघू शकता ही दीपा कशी काढते करवंद. काटांमध्ये हात मला लागलं इथं. गाइस ये बड़ा हमला हो गया. लागता है सिद्धार्थ हो गया और मेरी तलवार तोड़ दी. निशस्त्र पे हाथ नहीं उठाते, पता नहीं है क्या तुमको? वैभव कुदळे इकडे या झाडामध्ये गेलाय. फायनली वैभव सापडला आम्हाला ह्याच्या इथून. आणि इथून हा असा कॅम्पसचा व्ह्यू दिसत होता सगळं बॅक साईडचं. असं म्हणायला गेलं तर बॅक साईडला जायला खूप मोठा लॉंग कट आहे, त्याच्यामुळं आम्ही चूज केला शॉर्टकट जो की आहे आमच्या ग्राउंडच्या इथून एकदम छोटासा पटकन येण्यासाठीचा. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? कितीला विकायला ठेवलंय तुम्ही? किती रुपयाला? ओके. हे 3 पोरी इथं विकायला बसले. एक चप्पल विकायला बसली, एक करवंद विकायला बसली, एक चप्पल विकायला बसली. 100 रुपयाला पावशेर आहे बरं. ओके. मग बऱ्याच दिवसांनी आमची HM ची मैत्रीण वैष्णवी भेटली आम्हाला. मस्त गप्पा मारल्या आम्ही.